सुपर्णाची ऑफिसला जाण्याची तयारी झालेली होती. क्षणभर आरशासमोर उभं राहून सगळं काही ठाकठीक असल्याची तिने खात्री करून घेतली. मग कोपऱ्यातली काठी उचलली. त्याचवेळी सुभद्रा तिच्या खोलीच्या दाराशी आली. "अहो बेबीताई, तुमचा फोन आहे." "माझा?" सुपर्णानं आश्चर्यानं विचारलं. "एवढ्या सकाळी सकाळी आपल्याला कोणी फोन केला असावा?" मनाशी आश्चर्य करत ती हॉलमध्ये आली. सुभद्रानं बाजूला काढून ठेवलेला रिसिव्हर तिने उचलला, कानाला लावला. "हॅलो." "नाही नाही, सॉरी, मी ओळखलं नाही. कोण बोलताय आपण?" "अरेच्या, सगुण साहेब. सॉरी हां, मी आपल्याला ओळखलं नाही. बोला ना, बोला, काय काम काढलं?" "हां? नाही सॉरी, नाही जमणार. मी पार्टीच्या दिवशीच आपल्याला सांगितलं ना की या रविवारी मी बिझी आहे." "पुढच्या रविवारी? बघूया." "नाही नाही, प्रॉमिस वगैरे मी काही करणार नाही. मला आता ऑफिसला जायचं आहे. अच्छा, नमस्ते." सुपर्णानं रिसिव्हर क्रेडलवर ठेवून दिला. क्षणभर ती तशीच फोनजवळ उभी राहिली. सुपर्णाची मानसिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. मनावर प्रचंड दडपण आल्यासारखं झालं होतं. विशेषतः घरातून किंवा ऑफिसमधनं बाहेर पडताना तिला स्वतःशी बराच संघर्ष करावा लागत होता. प्रत्येक क्षणी तिला वाटत होतं की आपला कोणीतरी पाठलाग करतंय, सतत आपल्यावर कोणाची तरी नजर आहे. त्या नजरेची भीती दिवसेंदिवस तिच्या मनात खोलवर रुजत चाललेली होती. आणि म्हणूनच आजकाल घरातनं बाहेर पडताना तिच्या मनावर प्रचंड दडपण यायचं, तिला घाबरायला व्हायचं. आताही घरातनं बाहेर पडण्यासाठी ती मनाची तयारी करत होती. नकळत तिच्या मनात आलं की आपल्याला काही मानसिक रोग तर झालेला नाहीये ना? आपल्याला होणारा हा भास आपल्या मनाचा तर खेळ नाही ना? आपल्या एकाकी एकटेपणातनं निर्माण झालेली ही कसली विकृती तर नाहीये ना? या प्रश्नांनी तिच्या मनात एवढी खळबळ उडवली की नकळत तिने पुन्हा फोनवरचा रिसिव्हर उचलला. काही क्षण ती तशीच रिसिव्हर कानाला लावून उभी राहिली आणि मग तिने शमाचा नंबर डायल केला. मिनिटभर पलीकडे फोनची रिंग वाजत राहिली. तो 1 मिनिटसुद्धा तिला एका युगासारखा वाटला. ही शमा एवढ्या सकाळी सकाळी कुठे बाहेर गेली आहे का काय? ती रिसिव्हर खाली ठेवण्याच्या बेतात असताना पलीकडनं रिसिव्हर उचलल्याचा आवाज तिच्या कानात शिरला. "हॅलो." शमाचा काहीसा आळसावलेला झोपाळू आवाज आला. "हॅलो शमा, अगं मी सुपी बोलतीये." "सुपी?" शमाचा आवाज एकदम तल्लख झाला. "काय ग, आज अचानक एवढ्या सकाळी फोन कसा काय केलास? काही विशेष?" "शमा अगं." क्षणभर सुपर्णा काय काय बोलावं, कसं सांगावं याचा विचार करत थांबली. "अगं काय झालंय? हां, बोल की." "शमा अगं, कसं सांगावं मला कळत नाहीये. आजकाल माझी मनस्थिती फार द्विधा झाली आहे गं." "अगं म्हणजे नेमकं काय?" "म्हणजे अगं, आजकाल घरातनं बाहेर पडताना मला विलक्षण भीती वाटायला लागली आहे. या भीतीचं कारण नेमकं माझ्याही लक्षात येत नाही. तू हवं तर याला मानसिक विकृती म्हणू शकतेस किंवा माझ्या कमकुवत मनाचा आभास सुद्धा म्हणू शकतेस. मला सांग, डॅडी मम्मींना तू याची कल्पना दिली आहेस?" "नाही गं, तुलाच सांगतेय पहिल्यांदा." "ओके, हे बघ, संध्याकाळी मी तुझ्या ऑफिसवर येतोय, मग आपण बोलू." "ठीक आहे. मी संध्याकाळी तुझी ऑफिसच्या बाहेर वाट बघेन, नक्की ये. आणि हां, मला 5-10 मिनिटं उशीर वगैरे झाला तरी तू थांब बरं का." "हो, ठीक आहे. अच्छा." सुपर्णानं रिसिव्हर परत क्रेडलवर ठेवला. पर्स उचलून ती बाहेर पडली. रस्त्यावर आली. त्याच क्षणी तिला पुन्हा जाणीव झाली, 2 अदृश्य डोळे आपल्यावर रोखले गेलेले आहेत. आपल्याला एकटक नजरेनं न्याहाळतायत. त्या जाणीवेनं ती इतकी अस्वस्थ झाली की झटकन वळून ती पुन्हा आपल्या बिल्डिंगमध्ये शिरली. फ्लॅटच्या दारावरचं बटन दाबलं. त्यावेळी घरात एकटी सुभद्राच होती. मम्मी सकाळीच कॉलेजला गेली होती, डॅडी युनिव्हर्सिटीत. सुभद्रानं दरवाजा उघडला. सुपर्णाला परत आलेलं बघून तिला आश्चर्य वाटलं. "बेबीताई, अहो काय तब्येत बरी नाही काय?" सुपर्णाच्या चेहऱ्याकडे बघत सुभद्रानं विचारलं.
जानेवारी महिन्यातली सकाळ असून सुद्धा सुपर्णाचा चेहरा घामानं डबडबला होता. चेहरा कमालीचा भयभीत दिसत होता. "नाही ग, जरा चक्कर आल्यासारखं झालं मला." आपल्या कपाळावरचा घाम टिपत सुपर्णा म्हणाली, "तू असं कर ना, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये ना." सुभद्रानं जाऊन टॅक्सी आणली. सुभद्रा, मी संध्याकाळी जरा उशिरा येईन. ऑफिसमधून परस्पर शमाकडे जाणार आहे, डॅडी मम्मींना सांग." टॅक्सीत बसत सुपर्णा म्हणाली, जेवणाच्या वेळेपर्यंत यान ना?" सुभद्रानं तिला विचारलं. सुपर्णानं मान डोलवली आणि ड्रायव्हरला सोहराब अँड सन्सचा पत्ता सांगून तिने सीटच्या कडेवर मान टेकवली. सोहराब अँड सन्सच्या मालकीच्या असलेल्या त्या प्रचंड बिल्डिंगमध्ये शिरल्यावर सुपर्णा काहीशी आश्वस्त झाली. सुपर्णासाठी एक स्वतंत्र खोली होती. प्राचीन वस्तूच्या खरेपणाबद्दलची खात्री करून घेणं आणि त्याची योग्य ती किंमत आकारणं हे काम तिच्याकडे होतं. हे काम अतिशय जबाबदारीचं होतं. पण सुपर्णाच्या दृष्टीनं विचार करता ते अतिशय किरकोळ होतं. वस्तू हातात घेताच तिचा असली नकलीपणा सुपर्णाच्या लगेच लक्षात यायचा. तिच्या ह्याच गुणामुळे सोहराब आणि त्यांचा मुलगा रुस्तम यांची तिच्यावर विशेष मर्जी होती. सुपर्णा आपल्या खोलीत आली. काठी एका बाजूला ठेवून आपली शोल्डर बॅग तिने जवळच्या स्टँडला अडकवली. मग ती आपल्या खुर्चीवर येऊन बसली. समोरच्या टेबलावर नुकत्याच आलेल्या काही प्राचीन वस्तू पडल्या होत्या. त्यात 2-3 छोट्या मोठ्या मूर्त्या होत्या, काही नाणी होती, काही प्राचीन काळातली कागदपत्र होती, जुने दस्तऐवज होते. सुपर्णानं अजून कामाला सुरुवातही केली नव्हती, तोच शिपायाने येऊन तिला निरोप दिला. "मेम साहेब, आपल्याला छोट्या मालकाने बोलिवले." "ठीक आहे, तू चल, मी आलेच." शिपाई निघून गेल्यावर सुपर्णा उठली. सुपर्णाची खोली तळघराच्या वरच्या कोपऱ्यावरच होती. त्याच्या शेजारी एक भली मोठी अवाढव्य खोली होती. त्या खोलीतच सोहराब अँड सन्स कंपनीची मजबूत सेफ ठेवण्यात आली होती. या खोलीच्या भिंती किमान 2.5-3 फूट रुंदीच्या होत्या. दिवसा ही खोली उघडीच असायची आणि तिथे स्वतः सोहराब शेठ बसायचे. ऑफिस कम लॉकर असं त्या खोलीचं स्वरूप होतं, पण खरी स्ट्रॉंग रूम तळघरात होती आणि त्यात सगळा माल ठेवला जायचा. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर शोकेसेस ठेवण्यात आल्या होत्या. त्यात नव्या आणि जुन्या फॅशनचे अतिशय किमती असे दागिने, मूर्त्या आणि पुस्तकं ठेवलेली होती. सोहराबजींचा मुलगा रुस्तम सोहराब वरच्या मजल्यावर असलेल्या आलिशान अशा आपल्या केबिनमध्ये बसत असे. खरं म्हणजे रुस्तमनंच सोहराब अँड सन्सला ज्वेलरी बरोबरच प्राचीन वस्तू विकणारी आधुनिक कंपनी बनवलेलं होतं. प्रचंड प्रमाणावर व्यवसाय वाढवला होता. भारतातीलच नव्हे तर देशोदेशीचे प्राचीन वस्तूंचे संग्राहक या दुकानाला आवर्जून भेट द्यायला यायचे. कधी खरेदी करायचे तर कधी आपल्या जवळच्या प्राचीन वस्तूला योग्य किंमत मिळावी म्हणून सोहराब अँड सन्सतर्फे गिऱ्हाईक शोधायचे. अर्थात त्याबद्दल सोहराब अँड सन्सला कमिशन मिळायचं. पुरातन वस्तू संग्राहकांचा विश्वास अशा प्रकारे सोहराब अँड सन्सनं संपादन केलेला होता. सुपर्णानं कोपऱ्यात ठेवलेली आपली काठी उचलली आणि ती रुस्तमच्या केबिनकडे चालायला लागली. शोरूम नेहमीप्रमाणे सुसज्ज होती. नुकतंच दुकान उघडल्यामुळे तशी फारशी गर्दी नव्हती, तरीही 2-3 गिऱ्हाईक शोरूममधल्या वस्तू बघतच होते. सुपर्णाला बघता सेल्सगर्ल्स आणि सेल्समॅननं तिला नम्रपणे गुड मॉर्निंग केलं. सुपर्णानं हसून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. पहिल्या मजल्यावरनं जात असताना अचानक तिला पुन्हा तीव्रतेनं जाणीव झाली, 2 डोळे आपल्यावर रोखले गेलेले आहेत. क्षणभर ती जागच्या जागी थबकली. मग हळूहळू जिना चढायला लागली. 4-5 पायऱ्या चढल्यावर ती एकदम वळली, पण तिला कोणी दिसलं नाही. इतके दिवस तिला ऑफिसमध्ये सुरक्षित वाटत होतं, पण आता ऑफिसमध्ये सुद्धा. सुपर्णाला खात्री झाली की हे सगळे आपल्याच मनाचे खेळ आहेत. आपल्या मनावर आलेल्या दडपणामुळेच आपल्याला आता असे भास व्हायला लागलेत. सुपर्णा एकदा आपल्या खोलीत शिरल्यावर फक्त लंच टाईममध्ये खोलीतनं बाहेर पडायची, तेही शोरूमच्या मागच्या दरवाज्यानं. मागचा दरवाजा आणि शोरूमच्या मध्ये मोठमोठ्या उंच अशा अलमाऱ्या ठेवलेल्या होत्या.
हा दरवाजा मागच्या बाजूला असलेल्या बाथरूमसाठीही उपयोगात आणला जात होता, अर्थात फक्त स्टाफसाठी. मागच्या बाजूला दरवाजा आणि बाथरूम आहे याची गिऱ्हाईकांनाही कल्पना यायची नाही. हा मागचा दरवाजा बराच उंच आणि सागवानी लाकडापासून बनवण्यात आलेला होता. दरवाजाच्या आतल्या बाजूला लोखंडी जाळीचा सरकता आणखीन एक दरवाजा होता. हा मागचा दरवाजा बरोबर 5 वाजता बंद करण्यात यायचा. त्याला मजबूत कुलूप लावण्यात यायचं. शिपायांनी दार बंद केल्यावर स्वतः रुस्तुम कुलूप लावायचा आणि चावी तळघराच्या वरच्या बाजूला असलेल्या एका हुकाला अडकवून ठेवायचा. याच हुकाला 5:55 पर्यंत सगळ्या शोरूमच्या चाव्या अडकवल्या जायच्या. शोरूम 5 वाजता बंद व्हायची. एवढा किमती माल आत असल्यामुळे सुरक्षिततेची एवढी काळजी घ्यावीच लागायची. कधीकधी जास्त काम असलं तर सुपर्णा, बिंदा आणि रुस्तम आपल्या आणखीन 1-2 विश्वासू नोकरांसमवेत 7-8 वाजेपर्यंत इमारतीच्या आत थांबायचे. तसंही रुस्तमला 8 वाजेपर्यंत थांबावंच लागायचं. 8 वाजता सिक्युरिटी कंपनीची 2 माणसं यायची. ती माणसं सगळी कुलपं आणि बोर्ड चेक करायची. मग त्यांच्यातला एक जण फोनजवळ बसायचा आणि दुसरा वर खाली सगळीकडे सतत फिरत राहायचा. तळघराचा मुख्य दरवाजा बंद करून त्याच्या चाव्या रुस्तम आपल्याबरोबर घेऊन जायचा आणि हे रुटीन आता सगळ्यांच्या अंगवळणी पडलेलं होतं. सुपर्णाला या कंपनीत कामाला लागून 4 वर्ष झाली होती आणि या 4 वर्षात एकदाही तिला या रुटीनमध्ये बदल झाल्याचं कधीही दिसलेलं नव्हतं. आज बऱ्याच दिवसांनी सुपर्णा दिवसाची शोरूम समोरच्या बाजूला असलेला जिना चढत होती आणि त्याच वेळेला तिला त्या अदृश्य नजरेची जाणीव झालेली होती. तिने सगळ्या शोरूमचं निरीक्षण केलं, पण तिला ती नजर कुठेही दिसली नाही. तिच्या मनावरचं दडपण वाढत चाललं होतं. पायांना सूक्ष्म कंप सुटला होता. चेहऱ्यावर घाम जमा व्हायला लागला होता. समोरून येणाऱ्या शिपायानं तिच्याकडे बघत विचारलं, मॅम साहेब, अहो तुमची तब्येत ठीक नाही का? सुपर्णा एकदम भानावर आली आणि नाही, मी ठीक आहे असं म्हणत झटकन पायऱ्या चढून वरती आली. रुस्तमच्या केबिनकडे चालायला लागली. रुस्तमला अभिवादन करत ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. तिच्या चेहऱ्याकडे बघत रुस्तमनेही तिला विचारलं, तब्येत ठीक नाही का सुपर्णा तुझी? नाही नाही, मी ठीक आहे, सुपर्णानं स्वतःला सावरत उत्तर दिलं. प्रत्येक जण आपल्याला असं विचारतोय, यार्थी खरोखरच आपण. अगं मग तुझा चेहरा असा उतरलेला का दिसतोय? रुस्तम आपुलकीच्या स्वरात म्हणाला, हे बघ, तब्येत बरी नसेल तर आज सुट्टी घे ना. नाही तसं काही नाही सर, जरा डोकं जड झाल्यासारखं वाटतंय. मग तो विषय आणखीन वाढू नये म्हणून तिने विचारलं, आपण मला कशासाठी बोलवलं होतं सर? अरे हां, पुढच्या आठवड्यात तू माझ्याबरोबर इंदौरच्या महाराजांकडे येशील. त्यांचं पत्र आलंय. त्यांच्याकडे असलेला एक मौल्यवान हिऱ्यांचा हार त्यांना विकायचा आहे. सर, आपल्याला इंदौरला जावं लागणार आहे? नाही 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 नाही, महाराज काही कामानिमित्त कोल्हापूरला येणार आहेत. तिथून ते पन्हाळ्याला जाणार आहेत. त्यांनी आपल्याला कोल्हापूरला बोलवलं आहे. तिथे तो हार आपल्या ताब्यात देणार आहेत. तू बिंदाला सांगून त्या हाराचा 3 लाखांचा विमा उतरवून घे. हार मी पाहिला आहे. मागे इंदोरला गेलेलो असताना महाराजांनी तो मला दाखवला होता. हार अस्सल आहे. तरीही मला वाटतं की तू एकदा तो हार बघून त्याची योग्य ती किंमत सांगावीस. आपण काही तो हार विकत घेणार नाही आहोत. फक्त तो हार विकण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. हार विकल्यानंतरच आपलं कमिशन आपल्याला मिळणार आहे. रुस्तमने तिला माहिती दिली. आणि विम्याचा प्रीमियम तो कोण देणार? सुपर्णानं व्यावहारिक प्रश्न विचारला. अर्थात महाराज. आपण मंगळवारी सकाळी निघू. आपण कारनंच जाणार आहोत. सकाळी लवकर निघालो म्हणजे दुपारी साधारण 1-1:30च्या सुमाराला आपण कोल्हापुरात पोहोचू. हार घेऊन आपण लगेच निघू म्हणजे रात्री 10-11 पर्यंत आपल्याला परत येता येईल. चालेल ना? रुस्तमला कारनं प्रवास करायचं भारी वेड. जवळजवळ निम्मा भारत त्यांनी कारने पालथा घातला होता. ओ सर, ठीक आहे, सुपर्णा म्हणाली आणि रुस्तमच्या केबिनमधनं बाहेर पडून ती पुन्हा शोरूममध्ये आली.
चौकस नजरेनं तिने इकडे तिकडे बघितलं, पण यावेळी तिला कसलीही जाणीव झाली नाही. हळूहळू वरच्या मजल्यावरच्या शोरूमचा जिना उतरून ती पहिल्या मजल्यावरच्या शोरूममध्ये आली. पुन्हा एकदा थपकून तिने त्या मजल्यावरच्या शोरूममध्ये बघितलं, पण इथेही तिला त्या नजरेची जाणीव झाली नाही. तिने मान झटकली. सगळे आपल्याच मनाचे खेळ. पण यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे, नाहीतर आपल्याला वेळ लागेल. तिच्या मनावरचं दडपण काही प्रमाणात कमी झालं. भराभर पहिला मजला पार करून ती तळमजल्यावर आली. आपल्या खोलीत येऊन धपकन खुर्चीत बसली. तिला धाप लागली होती. चेहरा घामानं डवरला होता. काय झालं ग सुपर्णा? तिच्याकडे बघत बिंदानं विचारलं. सुपर्णाची असिस्टंट म्हणून बिंदा काम बघत असे. सुपर्णाच्या खोलीतच तिचं टेबल होतं. बिंदा साधारण सुपर्णाच्या वयाची होती. हसतमुख आणि मोकळ्या स्वभावाची. सुपर्णाची आणि तिची चांगली मैत्री होती. अर्थात सुपर्णाचा स्वभाव लक्षात घेता ही मैत्री फक्त ऑफिसपुरतीच मर्यादित होती. तसे ऑफिसमधल्या सगळ्यांशी तिचे चांगले संबंध होते. बिंदा, जरा एक ग्लास पाणी मागव ग. धपापत्या छातीवर हात ठेवत सुपर्णा म्हणाली. बिंदानं टेबलवरची घंटी वाजवली. शिपाई येताच त्याला पाणी आणायला सांगितलं. शिपायानं आणून ठेवलेला ग्लास तिने एका दमात रिकामा केला. पाणी प्यायल्यावर सुपर्णाला जरा हुशारी वाटली. बिंदाकडे बघून ती हसली. बिंदा अजूनही तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघत होती. काही नाही ग, जरा चक्कर आल्यासारखं झालं मला. सुपर्णा किंचित हसून म्हणाली. आपल्याला वाटणारी भीती कोणाला तरी सांगून आपलं हसू करून घ्यायची तिची तयारी नव्हती. तरीही सुपर्णाच्या बोलण्यावर बिंदानं तिचं थोडंफार बौद्धिक घेतलं. ती किती काम करते, कधी सुट्टी घेत नाही, कुठे फिरायला वगैरे जात नाही, कुणात फारशी मिसळत नाही, वगैरे वगैरे. सुपर्णानं नेहमीप्रमाणे तिचं सगळं बोलणं हसण्यावारी नेलं. 6 वाजून गेले होते. बिंदा 5लाच निघून गेली होती. तळमजल्यावर आता सोहराब शेठच्या व्यतिरिक्त ती एकटीच होती. चौकीदारानं येऊन तिला निरोप दिला. शमा तिची वाट बघत इमारतीच्या बाहेर थांबली होती. कामाच्या गडबडीत शमा संध्याकाळी येणार आहे ही गोष्ट ती साफ विसरून गेली होती. हे तिचं नेहमीच. समोर प्राचीन दुर्मिळ वस्तू आल्या की तिला सगळ्याचा विसर पडायचा. सुपर्णानं झटपट आपलं टेबल आवरलं. शोल्डर बॅग खांद्याला अडकवून काठी घेऊन ती आपल्या खोलीतनं बाहेर पडली. सोहराब शेठच्या खोलीवरनं जाताना नेहमीप्रमाणे सोहराब शेठनं प्रेमळ स्वरात तिला म्हटलं. सुपे बेटी, चाललीस का? तू साली फार मेहनत करते. अगं जरा सुट्टी घे, आराम कर. काम काय, काम नेहमीचंच आहे. माणसाला आरामाची फार गरज आहे. अच्छा बेटा, गुड नाईट. सोहराब शेठच्या खोलीवरनं जाताना रोज अशा प्रकारचं बोलणं व्हायचं. सोहराब शेठचं सुपर्णावर भारी प्रेम. सुपर्णा कधी मोठी सुट्टी घेत नाही आणि त्यावरून सोहराब शेठ तिची नेहमी चेष्टा करायचे. सुपर्णाही नेहमी हसून म्हणायची, बस अंकल, यावेळी चांगली मोठी सुट्टी घेईन, चालेल? आत्ताही सुपर्णानं नेहमीप्रमाणे हसून सोहराब शेठला असंच उत्तर दिलं आणि ती बाहेर पडली. इमारतीच्या बाहेर गेटवर शमाची लाल रंगाची ओपेल उभी होती. स्टिअरिंगवर बसून शमा तिची वाट बघत होती. गेटच्या बाहेर पडताच सुपर्णाला पुन्हा एकदा तीव्रतेनं जाणीव झाली, कुणीतरी आपल्याकडे बघतंय. कोणाची तरी नजर आपल्यावर खिळली आहे. सुपर्णाच्या मनावरचं दडपण पुन्हा वाढत चाललं. हातापायातली शक्ती नाहीशी होत असल्यासारखं वाटलं. क्षणभर ती गेटवर तशीच उभी राहिली. बावरून, बावचळून, काय करावं ते न सुचून. तेवढ्यात शमानं तिला आवाज दिला. अरे वा, ही तुझी चांगली नोकरी आहे सुपी. सगळेजण 5 वाजता निघून गेले तेव्हापासनं मी इथे बसून बसून बोर झाली आहे. शेवटी चौकीदाराजवळ निरोप पाठवायला लागला. शमा, आय एम सॉरी, मी विसरले होते अगं. भानावर येत सुपर्णा म्हणाली आणि झटकन पुढे येऊन कारचा दरवाजा तिने उघडला. शमाच्या शेजारच्या सीटवरती बसली. शमानं क्षणभर शोधक नजरेनं सुपर्णाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सुपर्णाच्या शरीराला सुटलेला सूक्ष्म कंप, कपाळावर जमलेले घर्मबिंदू, डोळ्यातले भयभीत भाव,
शमानं अचूक टिपले होते. खरोखरच हिच्या मनावर कसलं तरी प्रचंड टेन्शन आहे. कसल्या तरी मानसिक दडपणाखाली ही वावरतीये. शमानं त्यावर तिला काही विचारलं नाही. काही न बोलता तिने कार स्टार्ट केली. कार सरळ आपल्या क्लिनिककडे घेतली. क्लिनिकच्या समोर कार उभी करून दोघीही खाली उतरल्या. सुपर्णाला घेऊन ते आपल्या कन्सल्टिंग रूममध्ये आली. शमानं आपली कन्सल्टिंग रूम आज सुपर्णाच्या आवडीनुसार सजवलेली होती. खिडक्या दारांवर हलक्या गुलाबी रंगाचे पडदे लावले होते. फ्लॉवर पॉटमध्ये ताज्या गेंदेदार गुलाबाची फुलं ठेवली होती. सोफ्याला सुद्धा गुलाबी रंगाचं कव्हर घातलेलं होतं. स्वतः शमानंही हलक्या गुलाबी रंगाची साडी आणि त्याच रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. ओठांवरनं हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक फिरवलेली होती. कन्सल्टिंग रूममध्ये प्रवेश करताच सुपर्णाचा चेहरा खुलला. त्या गुलाबी वातावरणानं तिला विलक्षण प्रसन्न वाटलं. मनामेंदूवरची मरगळ झटकली गेली. थोड्या वेळापूर्वीच तिच्या मनावर आलेलं मानसिक दडपण नाहीसं झालं. शमानं थोडा वेळ तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. तिच्या कामाबद्दल आत्मीयतेनं चौकशी केली. सोहराब सेठ, रुस्तम, बिंदाविषयी थोडीफार माहिती काढून घेतली. तिला वाटणाऱ्या भीतीविषयी मात्र तिने कसलीही चौकशी केली नाही. कारण त्या आठवणीनं पुन्हा तिच्या मनावर कदाचित दडपण येईल असं तिला वाटलं म्हणून. सुपर्णाला जास्तीत जास्त रिलॅक्स करण्याचा तिचा प्रयत्न होता. सुपर्णा थोडीशी रिलॅक्स झाली आहे हे लक्षात येताच ती म्हणाली, चल सुपी, आता आपण कामाला सुरुवात करू. तू त्या सेटीवर एकदम रिलॅक्स होऊन पडून राहा. शमानं व्यावसायिक स्वरात म्हटलं. तिच्यातली डॉक्टर आता जागी झाली होती. शमाच्या आज्ञेप्रमाणे सुपर्णा सेटीवर आडवी झाली. शमानं तिच्या पायातले सँडल काढून टाकले. खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. मग खोलीतला दिवा लावला. सर्वत्र गुलाबी रंगाचा प्रकाश पसरला. शमानं अतिशय संथपणे पण एक एक शब्द स्पष्टपणे उच्चारत बोलायला सुरुवात केली. सुपी, आता तू आपलं शरीर एकदम सैल सोडून दे. एकदम शिथिलपणे पडून राहा. हां, आता सगळं काही विसरण्याचा प्रयत्न कर. मनात कसलेही विचार आणू नकोस. कशाचाही विचार करू नकोस. आता मी एक एक अंक मोजायला सुरुवात करणार आहे. मी एक एक अंक मोजत असतानाच तू आपल्या शरीराचे एक एक अवयव रिलॅक्स करत जा. पहिल्यांदा पाय, मग कंबर, मग छाती, हात, मान. हळूहळू सगळं शरीरच रिलॅक्स करण्याचा प्रयत्न कर. ओके, तयार आहेस? सुपर्णा मिटल्या डोळ्यांनी हुंकारली. मी आता अंक मोजायला सुरुवात करतेय. शमानं हळूच टेबलवर असलेलं टेप रेकॉर्डरचं बटन ऑन केलं. खोलीत मंद मधुर संगीताचे स्वर हलके हलके तरंगायला लागले. शमा सुपर्णाच्या पायथ्याशी असलेल्या एका उंच अशा खुर्चीवर बसली. हळूहळू तिने अंक मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हलक्या आवाजात पण स्पष्ट स्वरात ती अंक मोजत होती. तिची नजर सुपर्णाच्या चेहऱ्यावर खेळली होती. 78 पर्यंत पोचता पोचता सुपर्णा अर्धवट निद्रावस्थेत गेली होती. बाह्य परिस्थितीचा तिला पूर्णपणे विसर पडला होता. बाह्य मनावरचं आवरण बाजूला होऊन तिचं अंतर्मन जागृत झालेलं होतं. अगदी दुरून खोलवरून आल्यासारखा शमाचा आवाज तिला ऐकू येत होता. सुपी, तू माझा आवाज ऐकू शकतेयस ना? हां शमा. अर्धवट निद्रावस्थेतच सुपर्णानं उत्तर दिलं. हे बघ सुपी,
मी आता एक शब्द उच्चारीन, तू त्याचं उत्तर तसंच लगेच एका शब्दात द्यायचं. जो शब्द तुझ्या मनात येईल तो लगेच बोलायचा. विचार करायचा नाही. ठीक आहे? हां, क्षमा. मी बोलायला सुरुवात करतेय. मी ऐकतेय. क्षमानं पहिला शब्द उच्चारला. मोती, माळ. सुपर्णानं लगेच उत्तर दिलं. सोहराब, अमूल्य. हिरा, विमा. ऑफिस, बस. फिरणं, काठी. नाच, क्षमा. रात्र, स्वप्न. पुस्तक, डॅडी. सुई, मम्मी. दिवस, काम. डोळे, भीती. हात, काठी. पाय, जड. नजर, पाठलाग. रस्ता, एकाकी. सुपर्णा, लंगडी. रुस्तम, सहानुभूती. सोहराब अंकल, स्नेह. बिंदा, आनंदी. क्षमा, मुक्त. काठी, पाय. मम्मी, करुणा. डॅडी, अबोल. गुलाबी, सकाळ. संगीत, क्षमा. आरसा, सौंदर्य. रस्ता, सुपर्णा. दोस्ती, एकटेपण. मित्र, सहानुभूती. सुपी, तू आता पुन्हा हळूहळू नॉर्मल होण्याचा प्रयत्न कर. क्षमा म्हणाली. मग उठून तिने टेप रेकॉर्डरचं बटन बंद केलं. हळूहळू सुपर्णाची चेतनाशक्ती पुन्हा परत यायला लागली होती. शिथिल पडलेल्या तिच्या शरीराची हालचाल व्हायला लागली होती. बाह्य मनाचं आवरण मनावर पसरायला लागलं होतं. क्षमानं अगदी साधा प्रयोग सुपर्णावर केला होता. निद्रावस्थेत माणसाचं सुप्त मन जागृत होतं. बाह्य मनाचं कवच बाजूला होताच मनाच्या तळाला असणारे विचार पृष्ठभागावर येतात. क्षमानं तशाच प्रकारे सुपर्णाच्या मनाचा तळ ढवळून काढला होता. 5 मिनिटांनंतर सुपर्णा पूर्णपणे जागृत अवस्थेत आली. सेटीवर उठून बसली. खूप थकून गेल्यासारखं, गळून गेल्यासारखं तिला वाटत होतं. क्षमानं खिडक्यांवरचे पडदे बाजूला सरकवले, दिवा विझवला. मग फ्रीजमधला ज्यूसचा ग्लास काढून सुपर्णाच्या हातात दिला. सुपर्णानं एका दमात ग्लास रिकामा केला, बाजूला ठेवला. क्षमा, मला काय झालंय ग? मी ठीक आहे ना ग? सुपर्णानं उत्सुकतेनं विचारलं. हे बघ, आत्ताच मला काही निष्कर्ष काढता येणार नाही. तू दिलेल्या उत्तरांचा मला अभ्यास करायला हवा. पण प्रथमदर्शनी तरी तशी तू नॉर्मल आहेस एकदम. तुला कसलाही मानसिक आजार नाहीये. हां, तू काहीशी अस्वस्थ आहेस एवढं मात्र खरं. तुझ्या या अवस्थेमागचं नेमकं कारण जाणून घेऊन मी त्यावर तुला साधा सरळ उपाय सुचवेन, मात्र तू तो अंमलात आणायला हवा. आणशील ना? सुपर्णानं मान डोलावली. आपल्याला कसलाही मानसिक आजार नाही हे ऐकून तिचं थोडंफार समाधान झालं होतं. पण आपल्याला होणारा तो भास, त्याचं काय? का आपल्या अस्वस्थ असलेल्या मनामुळे आपल्याला तसं? सुपी, आजचा दिवस तू माझ्याकडे राहिलीस तर? नाही ग क्षमा, मला घरी जायला हवं. डॅडी मम्मीला मी तसं सांगून आली आहे. अगं त्यात काय झालं? मी डॅडींना फोन करून सांगते की. नाही नको, मी घरी जाईन. हां, वाटलं तर तुझ्याबरोबर डिनर घेईन मी आज, पण एका अटीवर. जेवण तू इथे तयार करणार असशील तर. हॉटेलमध्ये वगैरे मी काही येणार नाही. ओके. क्षमा लगेच म्हणाली. आज आपण घरी जेवण बनवू. अगं त्यानिमित्ताने मलाही थोडंफार चेंज होईल. फ्रीजमध्ये अंडी, ब्रेड आणि सॉस आहे. टॉमॅटो वगैरे सुद्धा आहे. तुला तर माहिती आहे ना सुपी, मला स्वयंपाकाचा किती कंटाळा आहे. आणि मला तेवढा वेळही नाही मिळत गं. दुपारचं जेवण हॉस्पिटलच्या मेसमध्ये होतं. रात्रीचं जेवण कोणा ना कोणाबरोबर बाहेर होतं.
पण चल, आज तुझ्याबरोबर घरगुती जेवणाचा आस्वाद घेऊ. टोमॅटोचा रस्सा, ब्रेड आणि आमलेट चालेल ना तुला? हो, चालेल. मग जेवण तयार होईपर्यंत तू कॅसेट्स ऐकतेस? नाही, नको, मी आराम करीन. सुपर्णानं आपले सँडल घातले. मग दोघीही कन्सल्टिंग रूममधनं बाहेर पडून वरतीच असलेल्या शमाच्या ब्लॉकमध्ये आल्या. सुपर्णा सोफ्यावर आडवी झाली. शमा आपल्या छोट्याशा किचनमध्ये गेली. सुपर्णा सोफ्यावर आरामात पडली असताना फोनची बेल वाजली. 1 मिनिट शमाची वाट बघून सुपर्णानीच मग सोफ्यावरनं उठून रिसिव्हर घेतला. हॅलो. नाही नाही, मी सुपर्णा बोलतीये. हो आहे, हां, 1 मिनिट. सुपर्णानं रिसिव्हर बाजूला ठेवला. किचनमध्ये डोकावत ती म्हणाली, अगं शमा, तुझा फोन आहे. अगं रमाकांतचा असणार. नॅपकिनला हात पुसत किचनमधनं बाहेर येत शमा म्हणाली. हॉलमध्ये येऊन तिने रिसिव्हर घेतला. हॅलो, शमा बोलतेय. अरे, मला वाटलंच तुझा फोन असणार. नाही रे, नाही, आज मी नाही येऊ शकणार. सुपी आली आहे ना माझ्याकडे. छे रे, आमची सुपी कसली हॉटेलमध्ये जेवतीये. तिच्यासाठी आज मी स्वतःला किचनमध्ये कोंडून घेतलंय. नाही नाही, ती राहणार नाही. ती जेवणार आणि घरी जाणार. तू येतोयस? ये की. अरे हो, जेवण झाल्यावर तिला मी घरी सोडायला जाणार आहे. अच्छा. हां, तू इथे येणार आहेस म्हणून तुला गुड नाईट म्हणत नाही. शमानं रिसिव्हर क्रेडलवर ठेवला. मग सुपर्णाकडे बघत ती हसली. अगं रमाकांतचाच फोन होता. तो जेवायला बोलवत होता. ते येणार आहेत का इथे जेवायला? सुपर्णानं तिला विचारलं. नाही ग, तो नंतर येणार आहे. असं म्हणत शमा सुपर्णाकडे बघत मिश्किल हसली. ही शमा म्हणजे खरोखर ग्रेट आहे. लग्नाआधीच एखाद्या पुरुषाबरोबर, आणि त्याचं हिला काही वाटतही नाही. नीती, अनिती, पाप, पुण्य असल्या गोष्टींवर हिचा विश्वासच नाहीये. मुक्त आयुष्य जगणं हे तिचं आवडतं तत्व आहे. मन मारणं, मनातल्या भावना आतल्यात दाबून टाकणं हे काही हिला मान्य नाही. पण म्हणूनच ही एवढी आनंदी, उत्साही असते का? शमा, तू लग्न का नाही करत ग? नकळत सुपर्णा विचारून गेली. करीन की, कोणाशी करू? अगं, तुझे एवढे पुरुष मित्र आहेत त्यांच्यापैकी. हे बघ सुपी, त्यासाठी तर प्रत्येक पुरुषाला मी पारखून घेतेय. भावनेच्या भरात एखाद्याशी लग्न करायचं आणि नंतर डायव्होर्सची कटकट कोण करत बसणार ती? मला सूट होणारा एखादा पुरुष मिळाला ना की मी लगेच लग्न करीन. पुरुषाला पारखून घ्यायची हिची कल्पना अजब आहे. पार बेडरूमपर्यंत ही पुरुषाला पारखून घेतेय. शमा, मला सांग, रमाकांत विषयी तुझं काय मत आहे? नाही ग भाई, अजून काही नाही. आता तर कुठे 2 महिने झाले त्याच्याशी मैत्री होऊन. यावर सुपर्णा काय बोलणार? शमाचा कोणीही गैरफायदा घेऊ शकणार नाही याची तिला कल्पना होती. तरीही शमाचं हे असलं वागणं तिला आवडत नव्हतं, पण त्याबद्दल ती काही बोलू शकत नव्हती. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. प्रत्येकाला आपलं बरं वाईट समजतं. म्हणूनच त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ न करण्याचं बाळकडू तिला लहानपणापासूनच मिळालं होतं. बघ, तू मला राहायचा आग्रह करत होतीस. मी आज राहिले असते तर बिचाऱ्या रमाकांतचा किती हिरमोड झाला असता. सुपर्णा किंचितचं स्मित करत म्हणाली. शमा खळखळून हसली आणि म्हणाली, अगं, त्यात कसला हिरमोड व्हायचा आहे? त्याला सांगितलं असतं, आज येऊ नकोस, संपलं. सुपर्णानं मनातल्या मनात शमाला हात जोडले. एक लक्षात ठेव सुपी, शमा तिला म्हणाली. लक्षात ठेव, स्त्री पुरुषासाठी नाहीये तर पुरुष स्त्रीसाठी आहे. पण आपल्याकडच्या बायकांना अजूनही ते कळलेलं नाहीये. त्या अजूनही पुरुषाचा गुलाम म्हणून राहण्यात धन्यता मानतात. असेल ग बाई, तसंही असेल, पण या गुलामगिरीत किती सुख असतं हे तुला कसं कळणार? सुपर्णा हे सगळं मनातल्या मनात म्हणाली, पण स्पष्टपणे तसं काही बोलायचं धाडस तिच्यात नव्हतं. एक तर शमाला ते अजिबात पटलं नसतं, आणि दुसरं म्हणजे तोच विषय धरून मग ती सुपर्णाशी वाद घालत बसली असती. स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य यावर एक भलं मोठं लेक्चर तिने सुपर्णाला दिलं असतं. स्वतःच्या वागण्याचं समर्थनच करायचं म्हटलं ना की माणूस कुठल्याही गोष्टीचा आधार घेऊन ती आपल्या मनाप्रमाणे वळवू बघतो. हवं तसं त्या गोष्टीतनं स्वतःला सोयीस्कर असा अर्थ शोधून काढतो. आणि म्हणूनच सुपर्णानं शमाच्या त्या बोलण्यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. जेवण झाल्यावर आणखीन 10-1 मिनिटं दोघी बोलत बसल्या. मग सुपर्णा उठली.
चल बाई, मी आता निघते. साधारण 9च्या सुमाराला शमानं आपल्या कारमधनं सुपर्णाला बिल्डिंगजवळ सोडलं. सुपी, मी काय आता वर येत नाही. वर आले ना की डॅडी मम्मींशी बोलण्यात आणखीन वेळ जाईल माझा. सुपर्णानंही तिला आग्रह केला नाही. कारमधून उतरत ती म्हणाली, शमा, जरा लवकर काय ते सांगा प्लीज. सुपी, उगाच काळजी करू नकोस यार. तुला काही झालेलं नाही आहे. निदान काळजी करण्यासारखं तरी नक्की काही नाही. फक्त तू काहीशी अस्वस्थ आहेस, त्यावर तुला मी नक्की इलाज सुचवीन. ओके? चालेल. अच्छा, गुड नाईट. गुड नाईट. शमानं कार स्टार्ट केली आणि सुपर्णा आपल्या फ्लॅटकडे जाण्यासाठी पायऱ्या चढायला लागली. श्रोते हो, हा होता या कादंबरीचा, अर्थात सुरेश वैद्य लिखित कठपुतळी या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग उद्या. पण तत्पूर्वी श्रोते हो, तुमच्याकडून अजून जर चॅनल सबस्क्राईब झालं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर आत्ता इथे वरच्या बाजूला उजव्या बाजूला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा, त्या फोटोला स्पर्श करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्या 4थ्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.